आज 21 जून 2024. दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा डे सेलिब्रेट करतो आणि सूर्यदत्ताचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी थीम घेऊन वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने आम्ही आमच्या मुलांना, स्टाफला आणि टीचर्सना, संचालकांना आणि जी मुलं इथं कॉलेजमध्ये सध्या नाही आहेत, इंटर्नशिप्सवर आहेत, त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून असे एक वेगळ्या प्रकारचं योगा डे आम्ही सेलिब्रेट करतो. तर यावर्षी जी आमची थीम आहे सूर्यदत्ता योगवारी यात्रा आरोग्यथॉन 2024. त्याच्यामध्ये आपण योगासन तर करतच आहोत, त्याचबरोबर आता वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचं आगमन, पालखीचं आगमन इथे पुण्यामध्ये होत आहे 30 जूनला. तर त्यांना एक सलाम करण्याकरता वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची परंपरा, लाखो वारकरी दरवर्षी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने वारी घेऊन येतात आणि परत पालखी घेऊन ते जातात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कुठलंही ॲप्लिकेशन न करता त्यांना 7 सिग्मा, ISO, QS आणि NAC, NB ॲक्रिडेशन कुठल्याही प्रकारच्या ह्याला अर्ज न करता इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने लाखो लोकांचं जे काय नियमितपणे दरवर्षी पालखींना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांचं पालखीचं ते नेहमी पूर्ण नियोजन करत असतात. खरोखर त्यांना सॅल्यूट आहे. आणि आमचा एक प्रयत्न आहे की या नवीन आमच्या जे काही विद्यार्थिनी UG पोस्ट ग्रॅज्युएट विविध भागातून, महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून, खास करून सराउंडिंग स्टेट्स असेल, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, या भागातून जे विद्यार्थिनी येतात त्यांना देखील पालखीचं वैशिष्ट्य कळावं आणि योगाबरोबर व्यायाम देखील व्हावा. आणि वारीमध्ये किती डिसिप्लिन आहे. वारी हे एकाग्रता वाढवते, तुमचा एक शक्ती वाढवते, कॉन्फिडन्स वाढवते. नंतर आरोग्याच्या दृष्टीने आम्ही याच्यामध्ये जत्रा देखील आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी सुट्टी असते, समर वेकेशन असतात किंवा विंटर वेकेशनमध्ये सर्व विद्यार्थिनी जसं जमल तसं कुठल्या ना कुठल्या वर्षी कुठेतरी यात्रेला जात असतात. मग ती अमरनाथ यात्रा असेल, ती गिरनारची यात्रा असेल, ती आणखी कुठली अष्टविनायकाची यात्रा असेल. यात्रेला बरेचसे कष्ट घ्यावे लागतात, तपस्या लागते आणि फार पॉझिटिव्हिटी घेऊन आपण येत असतो, देवाचा प्रसाद घेऊन येत असतो आणि प्रसाद आल्यावर वाटत असतो. पूर्वीचे लोक यात्रा घेऊन आल्यानंतर लोकांचे दर्शन घ्यायचे आणि प्रसाद घ्यायचे, त्यांचे पाया पडायचे आणि आपल्यामार्फत ते इतरांना देखील दर्शन द्यायचे. तो आणि एक अल्कलाईन आहार, जो एक सायंटिफिक आहार असला पाहिजे, जे आपण खातो पितो त्याप्रमाणे आपली एक विचारधारा बघते. म्हणून आपण म्हणतो की आहार विहार आपण चांगला असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण आरोग्याकरता देखील तुम्ही इथं बघाल की हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी अल्कलाईन फूडचे प्रॉडक्ट्स, ज्याच्यामध्ये ऑइल नाही, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा साखरेचा वापर नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही मैदा नाही, अशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण देखील करू शकतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जाऊ दे त्यांना.
पण पुणे शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो ट्रॅफिकचे प्रश्न उपस्थित झालेले अनेक प्रश्न आहेत, पण याच्यामध्ये आज पुणेकरांना वेगळी करण्याचं काम जे शासन करते, पोलीस खाते करते, त्याचा विषय म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी घोड्यावर बसून एक प्रतिकांत असं आंदोलन केलं. माझी या आंदोलनाच्या पुणेकरांना विनंती आहे की आपण त्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्यासाठी